तर हे आहे सरस्वती गणेश मंदिर हडपसरच्या मंडईमधलं. पुण्यामध्ये पण असंच आहे, पण ते थोडंसं वेगळं आहे. तर चला तर सासूबाईंचं दर्शन घ्यायला म्हणून मी मंडईत गेले. तर तिथं पवार असतात, त्या पवारांनी मला कैरी दिली खायला. मरणाची त्याला हळद लावलेली होती. पण चला असू द्या, आता सासू सगळ्यांची सारखीच असते बरं का. आता त्याचं उदाहरण पुढं तुम्हाला ऐकायला. कोण आहे तुम्ही माझ्या? बघितलं. तर आवरुजून मंडईत मी भेटायला गेले होते आणि त्या तिथं गेल्या मला बांगड्या कोंबायला हातात काय फाशी आली ती का असं ते बोलले. आता मला राग आलेला नाही बरं का. आपण का राग का येईल, कारण त्यांचा तो हक्क आहे बोलायचा. आणि मेन म्हणजे मी बांगड्या घातल्या असत्या तर मला हे ऐकून घ्यावं लागलं नसतं. जो चुकतो तो झुकतो आणि जो चुकत नाही तो झुकत नाही. आणि जर चुकले, आपली चूक झाली ना तर ती मान्य करायला कधी घाबरायचं नाही. आता माझं चुकलेलं आहे, सासूबाईंचा तो अधिकार आहे. त्यानंतर पुण्यात गेलो आम्ही, खूप सारी खरेदी घेतली. 2 साड्या घेतल्या, दत्ताच्या मंदिरात घेतलं, दर्शन घेतलं, तिथल्याही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, एक नोजरीन घेतली आणि आम्हाला एक कुपन भेटलं होतं. ते कुपन तिथं राहिलेलं साठी परत गेलो.